अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। माऊली सांगतात, उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते, सगळं तुझं चांगलं होईल। वेळ मिळाली की वेळ देणारे खूप असतात, पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात। आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आपला अनमोल आहे। कमी वय, मोठा संघर्ष, मर्यादित संकटे, पण यशस्वी होण्याची ही जिद्द आपल्यात असलीच पाहिजे। बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही बरा। काही लोक असे पण असतात जे फक्त आपल्या समोरचं आपलेच असतात। लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून। वेळ आणि नाती अशा दोन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते, पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते ते। माऊली म्हणतात, मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊन शकते, हत्तीत ते सामर्थ्य नसतं। म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची तुम्ही चूक करू नये। कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकूनच घेतात। तर असेच तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे स्वामीला नक्कीच कळवा। माऊली म्हणतात, नाईलाज या एका शब्दामुळे प्रत्येक निर्णय चुकीचे घेतले जातात। प्रत्येक माणूस हा त्यांच्या जागी योग्यच असतो। अयोग्य असते ती परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती। न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला विश्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। सगळेच धडे पुस्तकात मिळत नाहीत, असंख्य धडे तर आयुष्यच आपल्याला शिकवून जातं। परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षणच देते। इच्छा आणि गरज दोन्ही महत्त्वाचे आहेत, आणि दोन्ही पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो। माऊली म्हणतात, राग, कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय? मी हसत उत्तर दिलं, राग म्हणजे दुसऱ्याची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणं। उगाच काळजी नको शोधून द्यावी त्यांना जीवनाची दिशा, कमवण्याचा मार्ग दाखवावा स्वामी, नकोत फक्त आयत्या पिठावर रेषा। माऊली म्हणतात, माणसाचे मन चंचल असते, तसेच धनही चंचल असते। आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची ही किंमत आपल्याला कळतच नाही। तुम्हाला देखील अनुभव आलेलाच असेल। गंजण्यापेक्षा झिंजणे केव्हाही चांगले। यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो। प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम चेष्टा होते, मग त्याला विरोध होतो, शेवटी त्याच विचारांचा स्वीकार देखील होतो। या छोट्याशा आयुष्यात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, कोणाचं क्षणातच पूर्ण होतं, तर कोणाचं मरण्यानंतरही अपूर्ण राहतं। कितीही जीव लावा कोणावर, कितीही प्रेम करा, पण अंतिम सत्य एकच, शेवटी कोणीच कोणाचं नसतं। घरचा प्रमुख होणे सोपे नाही। त्याची स्थिती पत्राच्या शेडसारखी असते, जो ऊन, पाऊस, वारा, वादळ आदी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो, परंतु त्याखाली राहणारे नेहमी म्हणतात की हा खूप आवाज करतो। ह्या वाक्यामध्ये खूप काही आहे। ते वाक्य म्हणजे काही नाही। दडलेलं असतं। बोलणाऱ्याला कदाचित ते सांगायचं असतं, पण ऐकणाऱ्याला ते बरेच काही सांगून जातं। विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा व कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते तो जगातील कुठल्या तरी परिस्थितीवर मात करूच शकतो। माऊली म्हणतात, पेज लावायची तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल, तर हारलात स्वतःचा अहंकार हराल। जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते। भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे। संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे। जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल, तेवढंच तुमचे यश मोठे असेल। आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय
ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा, भले ते कर्म असो किंवा व्यक्ती. माऊली म्हणतात, प्रत्येक माणूस हा त्याच्या जागी योग्यच असतो. तुमच्या आयुष्यात ह्या दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. एक म्हणजे मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतःकरणातला देवपण. हे संपलं की माणूसच संपला. बुद्धिबळ खेळताना सुद्धा एखादी चाल मागे घ्यावी लागते. अगदी तसंच आहे आयुष्याचं. आयुष्यात वाटचाल करताना कधी कधी काही पावले मागे वळावी लागतात. काही पावले मागे म्हणजे हार नाही, तर पावलं मागं आल्याशिवाय लांब उडी मारू शकत नाही. मग पहा विचार करून, आयुष्यात पुढे जाण्यासाठी एखादी चाल खेळता येते का ते? एका थेंबासारखं जीवन असतं मनुष्याचं, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा असतो. समोरच्याला आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरच्या बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो. स्वामी सांगतात, स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात. आयुष्यात कोणासोबत कितीही चांगले वागा, आपण नेहमीच कुठेतरी कमी पडतो. कारण लोकांना फक्त आपल्या चुका दिसतात, आपण लावलेला जीव नाही. सूर्याची पण काही गंमत असते ना. पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला की तो सूर्यास्त. माणसाचं पण तसंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर तो वाईट. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले काम करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले हे होणारच असते. आयुष्यात स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीचा कधीच तुम्ही घमंड करू नका. कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे तळाला जातो. माऊली सांगतात, आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही, पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल. आपल्यात लपलेला फरक आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला हे ओळखता आले तर आयुष्यात प्रत्येक दिवस हा चांगलाच असणार. स्वामी सांगतात, शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकते. त्याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा घेतात. जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला 3 पाने दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिला आणि तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला. ते दुसरे पान कोरे ठेवले. ते मानवाच्या हातात आहे. मानव जसा जगतो तसे ते पान भरत जाते. या दुसऱ्या पानालाच जीवन म्हणतात. स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती ही कायमच होत राहते. उगवेल हा सूर्य आज फक्त तुझ्यासाठी, साऱ्या मनीच्या तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. अशी सुंदर सकाळ रोजच जीवनात यावी. तुमच्या प्रसन्न चिंतनाचे ते खुलून यावी. माऊली म्हणतात, तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकी सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, ज्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांती ठेवून जर पुढे जाल तर नेहमी तुम्ही यशस्वी व्हाल. संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी आहेत तोच खरा भाग्यवान आहे. उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जाते. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. सुंदर क्षण तेव्हाच सुंदर बनतो जेव्हा आपल्या मनात सुंदर विचार असतो. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शून्यालाही किंमत देता येते. फक्त त्यापुढे एक होऊन उभे तुम्ही राहा. समस्या ही एक संधी असते, त्याहून उत्तम सर्वोत्तम करून दाखवण्यासाठीच. प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येते. मन खचून जातं, पण आशा ही परिस्थितीत जे झगडणे सोडत नाही तेच जिंकतात. माऊली सांगतात, रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. ज्या व्यक्तीच्या स्वभावात धैर्य नसेल तो वर्तमान तसेच भविष्यातही सुखी राहू शकत नाही.
आपण जसा विचार करतो तसेच आपल्या विरुद्ध घडत असते. कोणतीही वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो. जो दुसऱ्यांचा विचार करतो तो स्वतःचा विचार करू शकत नाही. पूजा करण्याच्या आधी तुम्ही विश्वास ठेवायला शिका. बोलण्याच्या आधी ऐकायला शिका. खर्च करण्याच्या आधी तुम्ही कमवायला शिका. लिहिण्याच्या आधी विचार करायला शिका. हार मानण्याच्या आधी प्रयत्न करायला शिका. आणि मरायच्या आधी तुम्ही जगायला शिका. कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान, सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत हसत जगावं, कारण एक छोटीची स्माईल सुद्धा खूप काही करण्याचं बळ देते. माऊली म्हणतात, एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजण असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याबरोबर हवी असते. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं थांबत नाही आणि कोणी असेल कोणाचं म्हणून मरणं लांबत नाही. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. कोणत्याही नात्यासाठी स्वाभिमान महान ठेवणं हे कधीही योग्य नाही, कारण तुम्ही जर स्वाभिमान जपलात नाही तर कोणतीही नाती तुम्ही जपू शकत नाही. देह सर्वचा सारखा, फरक फक्त विचारांचा. या छोट्याशा आयुष्यात स्वतःला असे बनवा की लोक तुमच्याकडे एकमेव उपाय म्हणून पाहतील, पर्याय म्हणून नाही. रस्त्याला महापुरुषांचे नाव द्यायला सर्वांमध्ये चढाओढ दिसते, परंतु महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यावरून कोणालाच चालायचे नसते. हे अगदी खरं आहे. माऊली सांगतात, वाईट काळात सर्वांनी मजा घेतली, पण लक्षात ठेवा, दिवस बदलायला वेळ लागत नाही. दिवस हा प्रत्येकाचाच येतो. कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा. रात्रभर झोप नाही येणार. विचार करा, शेतकऱ्याच कसं होत असेल. माऊली म्हणतात, जसे प्रकाशाच्या साह्याशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. तर असेच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.